पाचोरा तालुका पत्रकार बांधवांची बहुउद्देशीय सहकारी संस्था किंवा औद्योगिक कंपनी स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने मंजूर. पत्रकारांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णयाला एकमताने मंजूर. शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी पाचोरा येथे झालेल्या बैठकीत औद्योगिक कंपनी स्थापन करण्याचा ऐतिहासिक व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेण्यात आला. व्यापारी भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत सुमारे 30 ते 35 पत्रकार उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पत्रकारांच्या दैनंदिन समस्या, आर्थिक अस्थैर्य तसेच उद्योग व्यवसायांच्या संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका माझा न्यूजचे संपादक तथा जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांनी बैठकीचं उद्दिष्ट स्पष्ट करताना पत्रकारांनी केवळ बातम्यांपुरतं मर्यादित न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. याच अनुषंगाने पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारांसाठी बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला उपस्थित सर्व पत्रकारांनी एकमताने मंजुरी देत सकारात्मक प्रतिसाद दिला. या निर्णयामुळे पत्रकारांसाठी रोजगार निर्मिती व आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी लवकरच एक विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या बैठकीत सुनील भाऊ पाटील, ज्येष्ठ पत्रकार CN दादा चौधरी, सचिन दादा सोमवंशी, डॉक्टर योगेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याची गरज व्यक्त केली. एकजुटीनेच पत्रकारांच्या समस्या सोडविता येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस CN दादा चौधरी, सचिन दादा सूर्यवंशी, सुनील भाऊ पाटील, दिलीप दादा जैन, डॉक्टर योगेश दादा पाटील, अनिल आबा येवले, राजू दादा धनराळे, किशोर दादा रायसागडा, नरसिंग दादा भुरे, बंडूभाऊ सोनार, संदीप भाऊ परदेशी, दिलीप भाऊ पाटील, प्रवीण भाऊ मिस्त्री, ईसा मुसा तडवी, कुंदन भाऊ बेल्लार, गौतम भाऊ सोनवणे, राजेंद्र भाऊ खैरनार, सुनील भाऊ कोळी, प्रवीण भाऊ बोरसे, गजानन भाऊ गिरी, राकेश दादा सुतार, मनोहर भाऊ पाटील, राहुल भाऊ महाजन, भालचंद्र भाऊ राजपूत, चिंतामण आबा पाटील, भिकान भाऊ पाटील, नंदकुमार दादा शेलगर, गजानन भाऊ लोंढे, फकीरचंद दादा पाटील, भुनेश भाऊ दुसाने, स्वप्नील दादा कुमावत आदी पत्रकार उपस्थित होते. बैठकीतून पत्रकारांच्या एकजुटीचा ठोस संदेश देत भविष्यातील वाटचालीसाठी दिशा निश्चित करण्यात आल्याचं समाधान व्यक्त करण्यात आलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.